तर आज आहे आपल्या रेशीम्याचा 8वा दिवस आणि आपला जो पाला आहे तो म्हणजे आज आपला 5वा पाला आहे. म्हणजे आपण तिसरा मोल्ट पास होऊन आपण आपल्या आळीला 5वा पाला जो आहे तो सकाळच्या आधी आहे. आणि आज आपण आपल्या आळीवरती चुना हे पावडर मारले आहे. तर नमस्कार शेतकरी, मी रेशीम उद्योजक चव्हाण विठ्ठल परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीम यूट्यूब चॅनलवरती. तर आपली बॅच सुरू आहे. आज आपल्या बॅचचा रेशीम बॅचचा 8वा दिवस आहे. आपण आपल्या आळीला 4 फिडिंग ह्या पूर्ण झाल्या आहेत आणि सकाळची जी फिडिंग आहे ती आपली 5वी फिडिंग आपण आपल्या आळीला दिली आहे. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या आळीची साईज कशी आहे, आळीला आपण पेशिंग कशा पद्धतीने आली आहे आणि आपल्या आळीचा मोल्ट हा कधी बसेल आणि तो कशा पद्धतीने बसणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर आता आजचा व्हिडिओ आपण लागलीच सुरुवात करतो. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मला रेशीम शेतीविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल. तसेच बॅच डेली रुटीन हे पाहायला मिळेल. तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा. तर चला तर मग शेतकरी जास्त वेळ न घेता लागले आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी बंधूंनो, आपण जो सकाळी पाला दिला म्हणजे जो आपला हा पाला आहे, आपण हा 5वा पाला आपल्या आळीला दिला आहे आणि आपला जो 4था मोल्ट आहे तो आपला 6 फिडिंग नंतर बसत असतो. तर आता आपल्या आळीची साईज एकदम चांगली आहे. या ठिकाणी आपण की आपल्या आळीची साईज ही कशी आहे, आपण पाला देखील व्यवस्थित दिलेला आहे. पाल्याची क्वालिटी आपण देखील पाहू शकता की कशा पद्धतीने आपण पाला हा दिलेला आहे. तर आपण भरपूर अशी आता आज देखील थोडीफार आपण पेशिंग ही दिलेली आहे. तसे आपण रोज आपल्या आळीला पेशिंग देखील देत असतो. तर आपण हा 5वा पाला दिलेला आहे. आपल्या आळीची साईज एकदम चांगली आहे. आतापर्यंत आपल्या आळीला आणखीन कुठल्याही प्रकारच्या रोगाची बाधाही झालेली नाही आहे. म्हणजे आपला जो पाला आहे तो चांगला आहे. आपण नियोजन देखील एक चांगल्या पद्धतीने करत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्या आळीला आतापर्यंत आणखीन कसल्याही प्रकारची रोगाची बाधा झालेली आपल्याला पाहायला आणखीन मिळाली नाही. तर आपला जो आता येईल तो 4था मोल्ट असेल आणि हा आपला लास्टचा मोल्ट असेल. म्हणजे या मोल्टनंतर आपण डायरेक्ट आपल्या कोशासाठी सुरुवात होईल. म्हणजे तिथून मोरे आपल्या आळीचा कसल्याही प्रकारचा मोल्ट नसेल. तर हा 4था मोल्ट आपल्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या मोल्टमध्ये आपण योग्य ती काळजी घेतली तर पुढील जो येणारा कोश आहे तो आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचा तयार आपल्याला झालेला पाहायला मिळणार. तर आपला 4था मोल्ट एक 6 फिडिंग नंतर बसेल. तर आपली 6वी जी फिडिंग आहे ती रात्रीच्याला होते. कदाचित रात्रीची फिडिंग खाल्ल्याच्यानंतर तो आपला जो 4था मोल्ट आहे तो बसला जाईल. मोल्ट बसल्याच्यानंतर आपण लगेच त्याच्यावरती डबल आणखीन रेशीम चुना हा मारणार आहोत. म्हणजे आज देखील आपण रेशीम चुना मारला, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बेडवरती थोडाफार पाला शिल्लक राहतो. तर तो पाला वाळून जावासाठी सुकून जाईल यासाठी आपण आपल्या आळीवरती चुना हा आपण हे पावडर मारले आहे, जेणेकरून आपले जे बेड आहेत ते कोरडे राहण्यासाठी त्यावरती कसल्याही प्रकारचे ओलसरपणा राहू नये यासाठी आपण आज देखील चुना मारले आहे. ज्यावेळेस आपला मोल्ट बसेल त्यावेळेस देखील आपण चुना मारणार आहोत. तर आपला जो 4था मोल्ट असेल, 4था मोल्ट तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 4था मोल्ट कसा आहे, मोल्टमध्ये कोणती काळजी घ्यावी, मोल्टची लक्षणे काय असणार आहेत आणि तो मोल्ट कधी पास होईल आपण हे पुढच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर आज आपण आपल्या आळीवरती चुना हे पावडर मारलेलं आहे आणि चुना मारल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटांनंतर आपण डबल आपल्या आळीला पाला हा दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ आपण समाप्त करतोय. पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती रेशीम यूट्यूब चॅनलवरती.